बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील निगुर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे एक गेट फोडल्याने बंधाऱ्यात साठवलेले पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे। या प्रकारामुळे परिसरातील नागरिक व शेतकरी बांधवांमध्ये तीव्र रोष व्यक्त करण्यात येत असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे। संबंधित पाटबंधारे विभागाकडून नियोजित वेळेत बंधाऱ्याची साफसफाई करून गेट बसविण्यात आले होते। सध्या बंधाऱ्यात जवळपास 90% पाणी साठा अडविण्यात आला होता। मात्र दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास बंधाऱ्यातील एकूण 23 गेटपैकी एका गेटमधून प्रचंड प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे निदर्शनास आले। या घटनेची माहिती मिळताच सरपंच मेजर मंगेश तायडे, उपसरपंच राजेश्वर पळसकार, माजी उपसरपंच सुनील घाटुळ, ग्रामपंचायत सदस्य सुनील मानकर, डॉक्टर शेख चांद तसेच कर्मचारी यांनी तात्काळ कोल्हापुरी बंधाऱ्यांवर प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी संबंधित पाटबंधारे विभागाला माहिती देऊन त्वरित गळती बंद करण्याची मागणी करण्यात आली। वाडेगाव व परिसरातील शेतकरी आणि नागरिकांसाठी वरदान ठरणाऱ्या या बंधाऱ्याचे गेट फोडण्याचे प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत। या गंभीर प्रकाराची दखल घेत ग्रामपंचायतीकडून संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। चंदन जंजाळ, वाडेगाव। आपण ते वारंवार पाटबंधारे विभागाकडे आपण काही त्यांना तक्रार करू शकत नाही, कारण की त्यांनी 2 वेळा आपल्याला गेट जे लीक झालेलं होतं ते बुजून दिलं आणि परत एक वेळ झालं तरी त्यांनी करून दिलं। आणि आता वारंवार ह्या गोष्टी जर होत राहतील तर याले जबाबदार आपलीच काहीतरी मंडळी आहे, आपल्या गावातली म्हणा की आजूबाजूच्या गावातली म्हणा, याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे। तर हा जो बंधारा आहे, तुम्ही म्हणता की बा कोल्हापुरी बंधारा विभागाचा याच्यात काही म्हणजे आता हस्तक्षेप करू शकत नाहीत, तर याचं कारण काय, का नाहीत करू शकत ते? नाही हस्तक्षेप करू शकतात आपण जर त्यांना त्यांनी तर ते लिकेज काढून देतील आपल्याला। पण मी सांगतो मला हो, दरवर्षीच होत आहे। वाडेगाव येथील अनेक गट हे दरवर्षीच फोडण्याचा प्रयत्न होत आहे। यावर्षी हा 3रा प्रयत्न आहे। 2 वेळा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडला। थोडी डागडुगी करून पाण्याचा जो विसर होत होता तो टाळला, परंतु हा 3रा प्रयत्न आहे। भयंकर मोठा गेट म्हणजे गेट काढून फार मोठं पाणी आता वाहत जात आहे। आम्ही मनीष पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हेच सांगितलं की मी याच्या अगोदर 2 वेळा केला, 2 वेळा हा बंधारा रिपेअर केला आणि तुम्ही जर म्हणत असाल आणि तुम्ही सहकार्य करत असाल तर मी 3ऱ्या वेळेस हा बंधारा व्यवस्थित करून देतो, परंतु 4थ्या वेळेस हा असा काही प्रकार घडला नाही पाहिजे याची जबाबदारी वाडेगाव ग्रामपंचायतीने घेण्यात यावी अशी त्यांनी आम्हाला सूचना दिली। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।